पुणे महापालिकेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान महापौर मंजुषा नागपुरे यांनी केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। मात्र शेजारीच असलेल्या छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला नसल्याचा आरोप होता। या घटनेमुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या वादाला तोंड फुटलं असून विरोधकांनी तीव्र आक्षेपही नोंदवलाय। महापालिकेत आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या प्रतिमांना अभिवादन करण्याचा क्रम सुरू असताना महापौरांनी हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला। मात्र त्याच ठिकाणी ठेवलेल्या शाहू महाराजांच्या प्रतिमेकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा उपस्थितांनी केला। याबाबत पत्रकारांनी महापौरांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर न देता कार्यक्रमाचा क्रम ठरलेला होता असं सांगत विषय टाळल्याचं साक्षीदारांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केलाय। शाहू महाराज हे सामाजिक न्याय, शिक्षण, विस्तार आणि बहुजन कल्याणाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या प्रतिमेला अभिवादन न करणं ही केवळ चूक नसून सामाजिक भावनांचा अवमान असल्याचा आरोपही करण्यात आलाय। काही नेत्यांनी तर भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचा सातत्यानं अवमान करण्याचे संस्कार करूनच पाठवले जातं का असा थेट सवालही उपस्थित केलाय। भाजपकडून मात्र या आरोपांचं खंडन करण्यात आलंय। संबंधित कार्यक्रमामध्ये कोणाचाही अनादर करण्याचा हेतू नसून प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम पार पडल्याचं पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। अनावधानानं काही राहिलं असल्यास त्यासाठी विपर्यास करू नये असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावरती व्हायरल होत असून राजकीय वातावरणही तापलंय। विविध सामाजिक संघटनांनीही नाराजी व्यक्त करत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे। पुणे महापालिका या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रतिकात्मक राजकारणाचा मुद्दा ऐरणीवाला आहे। महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादनाच्या कृतीमधून राजकीय संदेश दिला जातो का आणि त्यामागे पक्ष निष्ठेचं भान असतं का यावर चर्चा रंगली। आगामी काळात महापौरांकडून अधिकृत स्पष्टीकरण येतं का, तसंच हा वाद आणखीन चिघळतो का याकडेही लक्ष लागले। मान्य आहे त्याच्यावर बोलणं झालंय आपलं नाही कारण आता तुम्ही म्हटलं ना मॅडम महाराजांचं उठू का झालं